नमस्कार नमस्कार. आजचा विषय आहे संजय राऊतचं भवितव्य. सुखांतिका की शोकांतिका. माझा असा दावा आहे आणि संजय राऊत देखील तो मान्य करेल की त्याचा एक नंबरचा मित्र जो आहे तो आहे उद्धव ठाकरे. पण 2 नंबरचा मित्र जर कोणी असेल तर तो आहे अनिल थत्ते, म्हणजे अर्थातच मी. बाळासाहेबांचे अग्रलेख संजय लिहायचा त्यावर तो असं म्हणाला की ज्याप्रमाणे परकाया प्रवेश असतो तसं मी बाळासाहेबांच्या मनात, हृदयात, आत्म्यात, त्यांच्या विचारात, भावनात एकरूप होतो, एकात्म होतो. आणि मग माझ्यामध्ये बाळासाहेबांच्या चैतन्याचा, ऊर्जेचा, प्रतिभेचा, शब्दांचा, विचारांचा, भावनांचा असा एक कल्लोळ जागा होतो आणि तो मग अग्रलेखातून किंवा बाळासाहेबांच्या नावाने मी जे काय लिहितो त्यातून प्रगट होतो. माझं भाग्य आहे की हा अनुभव संजयप्रमाणे मलाही आलाय, कारण 7.5 वर्ष मी मार्मिकचे अग्रलेख बाळासाहेबांच्या नावाने लिहित होतो. 7.5 वर्ष. आणि सोमवारी बाळासाहेब मला ब्रीफ करायचे, त्यांचं काय विचार आहे त्यामुळे वगैरे सगळा विषय द्यायचे, सांगायचे. आणि मग तो पुढले 2 दिवस माझ्या मनात घोळून मी मंगळवारी रात्रीपर्यंत अग्रलेख तयार करून तो बुधवारी पाठवायचो, नेऊन द्यायचो श्रीकांतजींना, आणि गुरुवारी तो मग मार्मिक यायचा त्यावेळेस छापून यायचा. त्यामुळे तो अनुभव मी घेतलेला आहे. आज माझं आणि संजयचं अद्वैतही असंच आहे की ते असं म्हणतात ना की विणेच्या एका तारेला जर झंकार दिला तर दुसरे आपोआप झंकारतात. तसं संजयच्या मनातले विचार, भावनांचे जे वेव्हज आहेत, तरंग आहेत, ते माझ्याही मनामध्ये असेच मित्र असल्यामुळे अनेक होतात. आता संजयच्या भेटीगाठी दुरापास्त आहेत, कारण त्याला संसर्ग होईल या भीतीपोटी त्याला आयसोलेट केलेलं आहे. केमोथेरपी, ज्याच्या आतड्याचे कॅन्सर करता केमोथेरपीलाही जावं लागतंय त्याला तिकडे आपल्या मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये, तेही जातोय तो. पण भेटायला नाही. परवा केवळ त्याला ते गरज वाटली की आपला प्रेझेन्स दिसला पाहिजे, कारण लोक फार अफवा पाठवत होते. म्हणजे लोक इतके हलकट असतात की परवा एकाने असं भोंग्याचं, म्हणजे लाऊडस्पीकरचं चित्र टाकून त्याला हार घालून भोंग्याला श्रद्धांजली म्हणून संजय राऊतच्या संदर्भात अत्यंत अभद्र, अश्लाघ्य असं देखील एक पोस्ट केली होती. हा हलकटपणा आहे आपल्या समाजामध्ये, त्याला काय आपण करू शकतो. पण आज मी जो प्रश्न घेतला आहे, सुखांतिका का शोकांतिका, हा मला असं वाटतं की संजयच्या पण मनात चालू असेल की काय होणार पुढे. मी खरं सांगू, मी संजयला जे ट्रीट करतात त्याच्यापैकी एका डॉक्टरांशी पण बोललो. ते म्हणाले की अनिलजी काळजी करू नका. साधारणतः आतड्याच्या कॅन्सरमध्ये पूर्णपणे बरा होण्याचं प्रमाण हे जवळजवळ 70% आसपास आहे. आणि जर प्राथमिक अवस्थेत कळलं तर जवळजवळ 90-95%. आणि संजयजींचा हे आम्हाला अगदी प्रायमरी स्टेजमध्ये कळल्यामुळे योग्य उपचार योग्य वेळेला सुरू झालेले, त्यामुळे डोंट वरी. त्यांनी सांगितलं की मला जानेवारीच्या अखेरपर्यंत ते तुम्हाला भेटू शकतील. हे मास्क बिक्स न लावता आयसोलेशनमध्ये विश्रांती घ्यावी लागेल त्यांना. अजून 6 महिन्याचा पिरियड आहे की ज्या काळामध्ये ते असे पूर्वी इतके ऍक्टिव्ह नाही होणार. घेतलेत सभा, चाललेत रोज पत्रकार परिषद वगैरे, असं नाही करू शकणार. पण 6 महिन्यानंतर तुम्हाला तुमचा संजय जसं होता तसं तुम्हाला आम्ही परत देऊ. म्हणजे आरोग्यदृष्ट्या, हेल्थ वाईज काही शोकांतिका, ट्रॅजेडी होईल अशी भीती माझ्या मनामध्ये नाही. तुमच्याही मनात ठेवू नका. अजिबात त्याच्या प्रकृतीला धोका नाही. तो आपल्याला जसा हे सगळं डिक्लेअर होण्याच्या आधी भेटला तसाच तो पूर्ण काय धगधगता अशा स्वरूपात भेटणार आहे. मग मला काळजी कसली आहे तुम्ही म्हणाल, मग अनिलजी हे सुखांतिका शोकांतिकाचं काय शाब्दिक खेळ केला तुम्ही. त्याचं कारण असं आहे की मला राजकीय दृष्ट्या काही गोष्टी जाणवल्या ज्याची मला चिंता वाटते, आणि ती शोकांतिका होऊ नये असं माझ्या मनात आहे. पहिली गोष्ट अशी की मला असं वाटलं होतं, संजयलाही वाटायचं, इव्हन मीडियामधले माझे जे मित्र आहेत त्याला मी काही वेळेला म्हणायचो, अरे लोक एवढं सगळं म्हणतात की सकाळचा भोंगा बंद करा, कशाला तुम्ही त्याच्या दारात जाता वगैरे वगैरे, तर तुम्ही नाही काय असा विचार करत की कशाला रोज जायचं संजयच्या दारात. तो म्हणाला नाही, संजय शिवाय चालूच शकणार नाही. संजय 10-11 जेव्हा बोलतो तेव्हा आम्ही रात्री 10 पर्यंत आमचं दुकान चालवतो. आमचं सगळं रसद त्याच्याकडून येते, आमचा पुरवठा त्याच्याकडून बातमीचा होतो, मग त्याच्यावर आम्ही इतरांच्या प्रतिक्रियांवर दिवस चालवतो. संजय शिवाय चॅनल नाही असं त्यांनी मला सांगितलं होतं. पण मला वाईट वाटतंय का चांगलं वाटतंय का योग्य वाटतंय का अयोग्य वाटतंय की असा जगरहाटी ही अशीच आहे. पण आता संजय येत नाही सकाळी, तर म्हणून चॅनल नाही आणले. मला असं वाटत होतं की हा 1000 चॅनलवर येतो दिवसभरामध्ये संजय, तर मला असं वाटत होतं की आता संजयने म्हणजे जान गेली, निष्प्राण झाले सगळे चॅनल. पण तसं नाही. अरे हा ते भारा तांब्यांची कविता आहे बघा, एक कविवर तांब्यांची, मी जाता राहील कार्य काय जन पळभर म्हणतील हाय हाय, त्यात ते पुढे म्हणतात रामकृष्णही आले गेले, चंद्र सूर्यही येतील जातील. तर ते मला असं वाटलं तर संजयमुळे आलेल सगळं. चॅनल एकदम असे ओके वाटतील, बोके वाटतील. एक असं वाटेल पोकळी आहे. चला, हा निसर्ग पोकळी ठेवतच नाही. संजय सकाळी 11 वाजता येत नाही, तर त्याच्या वेळी त्या ताकदीची नाही,
तर संजय कसा आहे युक्तिवाद त्याला सुप्रीम कोर्टात वकीलच व्हायला पाहिजे खरं म्हणजे युक्तिवाद चतुर्थीमध्ये. पण अंजली दमानी येते, सुषमा अंधारे येते, तो वडेट्टीवार येतो, ते सकपाळ येतात, आपला अमित साटम येतो, वर्षा उजगवणे वर्षा गायकवाड येते, चित्रा वाघ येतात, बावनकुळे येतात, रवींद्र चव्हाण येतात, कुणीतरी येत राहतं रोज सकाळी आग लावायला किंवा एक हे करायला कुणीतरी येतं. म्हणजे संजय वाचून अडलं नाही. मला ना हे भीतीदायक वाटतं की आपल्या वाचून कोणाचं अडत नाही किंवा आपल्या वाचून काही थांबत नाही, ही भावना माणसाला फार नवमेध नर्वस करणारी असतात. माणसं रिटायर झाल्यावर जी सगळ्यात व्यथित होतात ती याच्यामुळे येतात की ऑफिसमध्ये आपण नाही म्हणून काही थांबलंच नाही, काही अडलंच नाही, चालूच राहिलं सगळं. म्हणजे आपण होतो, आपण काही भूमिका बजावत होतो, याला काही किंमतच नव्हती. तर ती एक मला शोकांतिका वाटते की त्याच्या अभावी सुद्धा चॅनल चाललेत आणि तसेच चाललेत, काही फरक नाही. फक्त संजयच्या ऐवजी दुसरे बोलतायत. दुसरी आणखीन एक गोष्ट मला अशी जाणवली की संजय हा एक मास्टर की होता उद्धव नावाच्या एका किल्लीवर चालणाऱ्या बाहुलीचा. माझी भावना होती की उद्धवला कोण चालवतं? बाळासाहेब तर नाही, मग उद्धवला किल्ली देणारी जी मास्टर किल्ली देणारा हात नाही, किल्ली जी होती ना ती संजय आहे. संजय शिवाय उद्धव म्हणजे नुसती शॅडो आहे. काही त्याला स्वतःचं अस्तित्व नाही, तत्व नाही, सत्व नाही, प्रभुत्व नाही, प्रभाव नाही, काही नाही. असा तो एक 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 सावली आहे आणि ती संजयची सावली. पण मला हेही जरा जाणून हे होतं की संजय आता नाहीये बरोबर, पण उद्धव बोलतो काहीतरी, काहीतरी चालू असतं त्याचं. पण म्हणजे एकदम संजयने तो उद्धव लुप्त झाला असं काही नाही झालं. तो असा संघटना म्हणून किंवा उद्धव म्हणून तो नामशेष तेव्हाही नव्हता, अवशेष होता. पण ते अवशेष आजही कायम आहेत. एखादा जुना खंडर असतो, ते काळाच्या ओघामध्ये पाऊस पाणी खूप येऊन गेलं तरी तो तिथे राहतो. तसं उद्धव तिथे राहिला. मला असं वाटलं होतं की संजय अभावी उद्धव एकदम झिरो होईल. तसं काही नाही. तो झिरो होता, तो झिरोच राहिला, पण आणखीन मायनस नाही झाला. प्लस पण नाही होणं शक्य नव्हतं, पण मायनस नाही झालं. ते पण मला असं वाटतं की असं आपल्यापासून अडत नाही, हे पण शोकांतिका आहे असं मला वाटतं. आणखीन एक गोष्ट अशी झाली की संजय, मला माहिती आहे की एकनाथ शिंदेच्या बंडाच्या मागे सुद्धा तो होता. शरद पवारांना मान्य करायला लावणं, उद्धवला मुख्यमंत्री त्यांनी केला संजयने. सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, काँग्रेस सगळ्या एकत्र आणणं वगैरे. पण आज तो नाहीये म्हणून महाआघाडीचं राजकारण थांबलंय असंही नाही. महाआघाडीची लोक भेटतायत, काहीतरी मार्ग काढतायत, काँग्रेसवाले आधी नाही म्हणतात, मग हो म्हणतात. संजय वाचून अडलं नाही, ही त्याची शोकांतिका आहे असं मला वाटतं आणि मी ती खूप खंतावलेल्या मनाने तुमच्यासमोर व्यक्त केली. धन्यवाद.